श्री स्वामी समर्थ. आयुष्य जगत असताना आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहून आणि स्वतःला काही आलेल्या अनुभवातून जे काय सुचलंय ते फक्त कागदावर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. कवितेचं शीर्षक आहे अन्याय. अन्याय 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 नाही मिळत त्याला शेवटपर्यंत न्याय. अन्याय 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 नाही मिळत त्याला शेवटपर्यंत न्याय. निघून गेल्यावर या जगातून मिळाला तर मिळतो त्याला न्याय, पण नंतर त्याचा उपयोग तरी काय? का, कशासाठी आणि कुणासाठी? का, कशासाठी आणि कुणासाठी करायचा हा अट्टहास? माणुसकीने घेतलाय आज कायमचा गळफास. स्वतःच्याच बहिणी आता रस्त्यावर सुरक्षित नाहीत. स्वतःच्याच बहिणी आता रस्त्यावर सुरक्षित नाहीत. गरिबांच्या पोटाची खळगी मात्र कष्ट करूनही भरत नाहीत. थोरा मोठ्यांच्या पैशांचाच बाजार झालाय सारा. थोरा मोठ्यांच्या पैशाचाच बाजार झालाय सारा. गरीब झुरतोय मात्र त्याच्या खाली बेचारा. हुशार व्यक्तीला नाही आज मान. हुशार व्यक्तीला नाही मान. खोटेपणाचाच होतोय सन्मान. म्हणून वाढत चालली बेकारी. म्हणून वाढत चालली बेकारी आणि चांगल्या कुवतीच्या व्यक्तींची नेहमीच होते चेंगराचेंगरी. अन्यायाला पेटून उठणारी माणसंच येते नाहीत. अन्यायाला पेटून उठणारी माणसंच येते नाहीत. म्हणूनच न्यायाला न्याय देण्यासाठी न्यायव्यवस्थाही योग्य नाही. म्हणूनच न्यायाला न्याय देण्यासाठी न्यायव्यवस्थाही योग्य नाही. धन्यवाद.